So what is incompatibility? It is the undesirable result which forms due to the mixing, prescribing, or administering together two or more drugs. Okay, which may result or which may affect your पहली मेन बात जो है सेफ्टी सेफ्टी अफेक्ट होगी। उसके बाद जो आपका पर्पज है वो नहीं होगा। अपीयरेंस दिख रहा है सबको बोर्ड पे, जो लिखा है वो दिख रहा है सबको? यस सर। हेलो, यस सर। यस। Okay. So incompatibilities are what? These are the undesirable results which forms due to the mixing, prescribing, or administering together two or more drugs, which may affect your safety, purpose, and appearance. ठीक है, फॉर्मुलेशन के तीन जो रोल होते हैं, एक तो सेफ्टी यानी पेशेंट को जो हम केमिकल दे रहे हैं वो सेफ होनी चाहिए, जिसके लिए हम मेडिसिन दे रहे हैं वो पर्पस भी फुलफिल होना चाहिए। दूसरा गलत साइड पे थेरेपेटिक एफेक्ट में दिखा दो। लास्टली अपीयरेंस, जैसा दिखा गया है व्हाइट टैबलेट है तो व्हाइट ही टैबलेट, 50 पावर टैबलेट कोई खाएगा, तो अपीयरेंस इज आल्सो मोस्ट इंपॉर्टेंट। सो दैट इज द डेफिनेशन ऑफ इनकम्पेटेबिलिटी। ठीक है, अभी इनकम्पेटेबिलिटी होती किस वजह से, क्या क्या मोड ऑफ रीजन कौन कौन से हो सकते हैं? ठीक है, तो इसमें जब प्रिस्क्रिप्शन हमने पहला पार्ट देखा था, फार्मासिस्ट कोई कंपाउंडिंग करना था हमको, ये आवाज नहीं आ रही, सर आवाज नाही येते तुमचा काही? आवाज नाही येते आता येतोय का आवाज? हो सर। यस सर, येतोय सर। स्टार्टिंग से कुछ आवाज नहीं आया। अभी आ रहा है क्या आवाज? वापस बताओ सर, अभी भी आवाज नहीं आ रहा। यस सर। यस, येतोय सर। अभी आपको प्रॉब्लम है, सिर्फ आपके स्पीकर में प्रॉब्लम है, बाकी सबको आवाज आ रही है, बाकी सबको आवाज आ रही है, आपको प्रॉब्लम आ रहा है बाकी। प्लीज नेटवर्क में आ जाओ आप। ठीक है, तो इनकम्पेटेबिलिटी क्या है? इट इज द अनडिजायरेबल रिजल्ट ऑफ मिक्सिंग, प्रिस्क्राइबिंग एंड एडमिनिस्ट्रिंग टुगेदर टू और मोर ड्रग्स। हियर ड्रग्स मींस फॉर्मुलेशन नहीं है, फॉर्मुलेशन नहीं, केमिकल, एक्टिव ड्रग्स, सर, एक्टिव भी हो सकते हैं, टुगेदर टू और मोर ड्रग्स। हेलो, ठीक है, तो वो अफेक्ट करते हैं आपके सेफ्टी को। यस, हेलो, कौन बोल रहा है? क्या है? undesirable result of mixing, prescribing and administering together two or more drugs, which results into, which affects safety, purpose and appearance of the product। ये होता किस वजह से कि आपको, आप जब फॉर्मुलेशन बना रहे हो उस टाइम पे अगर मिक्सिंग गलत हो गई, ठीक है, फॉर्मुलेशन में पहले वाटर गर्म करके डालना था, ठीक है, पाउडर में, बट आपने क्या किया, पहले वाटर पाउडर मिक्स कर दिया, बाद में हीटिंग कर दिया,
मिक्सिंग ऑर्डर चेंज कर दिया, उसके वजह से भी इनकम्पेटेबिलिटी होगी। सेकंड, प्रिस्क्राइबिंग, प्रिस्क्रिप्शन में जब प्रिस्क्राइबर लिखता है दो ड्रग, एंटागोनिस्ट ड्रग अगर लिख दिए तो उसका इफेक्ट भी सेम नहीं आएगा। और एडमिनिस्ट्रेशन में रूट ऑफ एडमिनिस्ट्रेशन गलत है, इंट्रामस्कुलर इंजेक्शन है, ऑयल इंजेक्शन, बट आपने इंट्रा आर्टेरियल में डाल दिया तो उसका भी सेफ कंपेटेबिलिटी आपको दिख सकता है। तो इस बेस पे हम कैसे इसको प्रिवेंट कर सकते हैं, इसके लिए या तो हमको, ठीक है, ऐसा नहीं कि हर टाइम आप इनकम्पेटेबिलिटी आ रही है तो उसमें कुछ फिक्स करेंगे। चेंज करने के लिए आपको आइदर बाय एडिशन, अलग से कुछ अलग से डालना पड़ेगा, एडिशन ऑफ एनी मटेरियल, और सेकेंडली सब्स्टिट्यूट, जिस उस ड्रग को ही निकाल सकेंगे, सब्स्टिट्यूशन, सब्स्टिट्यूशन उसको रिप्लेस कर देंगे वो ड्रग को ही। और तीसरा जो है वो है आपका एलिमिनेशन, एलिमिनेशन ऑफ ड्रग, ड्रग और प्रोसेस, ठीक है। इनकम्पेटेबिलिटीज अगर आपको रिमूव करना है तो या तो फिर आप कुछ नया ऐड करो जो कि वो इनकम्पेटेबिलिटी फॉर्म नहीं होगी, या सेकेंडली सब्स्टिट्यूट करो जिस केमिकल से या जिस ड्रग की वजह से इनकम्पेटेबिलिटी आ रही है आपको, उसको हम सब्स्टिट्यूट करेंगे दूसरे ड्रग से who is having same therapeutic activity, वैसे टाइप से ड्रग से हम सब्स्टिट्यूट करेंगे। और लास्टली एलिमिनेट, एलिमिनेट बोले तो वो ड्रग ही निकाल देंगे और उसके रिलेटेड कुछ अलग से मिक्सिंग प्रोसेस या प्रोसीजर चेंज करके थेरापेटिक इफेक्ट सेम लाएंगे। ये तीन टाइप से हम एलिमिनेट कर सकते हैं। बट हमारा यानी फार्मासिस्ट का रोल ये होना चाहिए प्रोसेस में कि इनकम्पेटेबिलिटी कम ही ना हो, ठीक है। आपको अनडिजायरेबल रिजल्ट चाहिए नहीं, तो इसका मीनिंग ये आता है incompatibilities should be prevented than to correct, करेक्ट करना बोले तो इसमें सब रिसर्च लगेगा हमको, ठीक है। अगर जैसे अभी सपोज अभी कोविड-19 का वैक्सीन बन रहा है, लेकिन अभी देखा आपने कि पेशेंट की हेल्थ कंडीशन काफी क्रिटिकल हो गई, आ गई सेफ्टी रिलेटेड, ठीक है। सेफ्टी रिलेटेड इनकम्पेटेबिलिटी आ गई, इसके लिए वहां पे वापस रोक दिया। जितना रिसर्च हुआ था उसमें अभी वो जैसे मैंने बताया एडिशन करेंगे कुछ, या फिर सब्स्टिट्यूट करेंगे कुछ मटेरियल उसमें का, या फिर एलिमिनेट करेंगे जिस वजह से वो प्रॉब्लम आ रहा है, वो रिमूव करने के बाद आपको फॉर्मेशन आएगा, ठीक है। इसलिए यहाँ पे बोला है प्रिवेंशन इज बेटर देन क्योर, राइट। तो प्रिवेंट करना बहुत जरूरी है, ठीक है। ये हो गया इनकम्पेटेबिलिटीज का इंट्रोडक्शन पार्ट। अभी क्या है फिलहाल अभी देख रहे हैं हम प्रिस्क्रिप्शन में, जैसे मैंने बताया था कि मॉडर्न मेथड ऑफ प्रिस्क्रिप्शन में हम ड्रग खुद कंपाउंडिंग नहीं करते, हमको रेडीमेड फॉर्मुलेशन मिल रहा है, ठीक है। रेडीमेड फॉर्मुलेशन ऑफिशियल के ना इससे मिल रहा है, इसलिए हमको फॉर्मुलेशन की जरूरत नहीं, मिक्सिंग वगैरह जो करते हैं उसको जरूरत नहीं। बट प्रिस्क्रिप्शन और एडमिनिस्ट्रेशन में इनकम्पेटेबिलिटीज आ सकती है। बट जो फॉर्मुलेशन है वो इंडस्ट्री में हो रहा है, और इंडस्ट्री में फॉर्मुलेशन के रिलेटेड इनकम्पेटेबिलिटीज ना हो, ओके, उसकी वजह से आप लोग प्रोसीजर, सपोज एक मेडिसिन उसको क्या क्या कर लिया, उसको बाइंडर किया, ऐसे में ड्राई किए, यूनिफॉर्म ग्रेन्यूल्स निकाले शिफ्टिंग करके ग्रेन्यूल्स आने के बाद पंचिंग मशीन, टैबलेट कंप्रेशन मशीन जो है उसमें पंचिंग करके टैबलेट्स, छोटे छोटे टैबलेट्स यूनिफॉर्म साइज में निकाले,
इसको हम चेंज कर सकते हैं क्या किधर? नहीं भाई, हमको ड्राइंग करना ही नहीं, हमको डायरेक्ट ग्रेनुल्स डाल देना पंचिंग में। ऐसे किया तो यूनिफॉर्म टैबलेट्स नहीं आएंगी, आपका इनकम्पेटेबिलिटी, अपीयरेंस रिलेटेड इनकम्पेटेबिलिटी आएगा, डोज से रिलेटेड इनकम्पेटेबिलिटी आएगा, डोज भी आपका यूनिफॉर्म नहीं रहेगा मिक्सिंग ना होने की वजह से। तो ऐसे जो प्रॉब्लम्स है वो फॉर्मुलेशन रिलेटेड या मिक्सिंग रिलेटेड वो इंडस्ट्री में आते हैं। बाकी जो है प्रिस्क्रिप्शन, प्रिस्क्राइबिंग और एडमिनिस्ट्रेशन, ये आपको इनकम्पेटेबिलिटी में। ओके, तो इनकम्पेटेबिलिटी जो है उसको हमने अफेक्ट देखा था, कौन कौन से इफेक्ट होते हैं। पहला आपका चेंज होता है अपीयरेंस। ओके, अपीयरेंस चेंज होता, फिर और क्या था? सेफ्टी एंड पर्पस। ओके, तो ये तीन चीजें हमने देखी थी डेफिनेशन में कि अपीयरेंस भी चेंज होता है, सेफ्टी भी चेंज होती है आपकी, और पर्पस जो चाहिए वो भी चेंज होता है। तो इसके साथ ही आपको टाइप्स मिलेंगे। अपीयरेंस चेंज होता है यानी पहला टाइप आपका है इनकम्पेटेबिलिटी, फिजिकल इनकम्पेटेबिलिटी। ठीक है, ये पहला। सेकेंड सेफ्टी रिलेटेड यानी केमिकल इनकम्पेटेबिलिटी, यहाँ पे केमिकल नेचर उसका चेंज होता है। केमिकल इनकम्पेटेबिलिटी इसको देखेंगे डिटेल में। ठीक है, और लास्टली पर्पस, पर्पस यानी आपका लास्टली थेरेपी इफेक्ट आपको सही से नहीं मिलता, इसलिए वो एबिलिटी चाहिए। सर आवाज कट होती है। पहला टाइप है फिजिकल इनकम्पेटेबिलिटी। सर आवाज कट होता है। सर आवाज कट आता येतोय का आवाज? यस येतोय. येतोय आवाज? Yes, sir. ओके, ठीक आहे. तर फिजिकल इनकम्पेटेबिलिटी, केमिकल इनकम्पेटेबिलिटी, थर्ड इज थेरेपेटिक इनकम्पेटेबिलिटी. ओके, हे आपण आता ह्याला आपल्याला डिटेल मध्ये पाहिजे. तो पहिला आपल्याला फिजिकल इनकम्पेटेबिलिटी. ओके, फिजिकल इनकम्पेटेबिलिटी काय? फिजिकल 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 चेंजेस जे तुम्हाला डोळ्याने दिसतात असे चेंजेस जे आहेत त्याला म्हणतो आपण फिजिकल चेंजेस. फिजिकल इनकम्पेटेबिलिटी मध्ये पण म्हणजे फॉर्म्युलेशन, त्याच्यामध्ये तुम्हाला जे फिजिकल चेंजेस असतात किंवा तुम्ही फिजिकल टेस्ट पाहिले असतील त्याच्यामध्ये आपण टाकत होतो पूर्ण मध्ये फिजिकल टेस्ट मध्ये कलर, स्मेल, सोल्युबिलिटी, ठीक आहे, त्या टेस्ट टाकत होतो त्या सगळ्या तुमच्या फिजिकल मध्ये आल्या. ठीक आहे, तो फिजिकल इनकम्पेटेबिलिटी काय आहे? or more drugs, two or more drugs mixed. ठीक है, two or more drugs. The drugs means it may be your drug combination substance. Two or more substances mixed together and form combine together to get physical changes. Physical changes like चार टाइप चेंजेस येतात. पहिला आहे तुमचा इनसोल्युबिलिटी. इनसोल्युबिलिटी बरोबर, सोल्युबल आपल्याला ऍडिशनल त्याला व्हेरिएबल टाकावं लागतं, सोल्युबलायझिंग एजंट टाकावं लागतं, ऑर्गॅनिक एजंट टाकावं लागतं सोल्युबलायझेशन होण्यासाठी. इनसोल्युबिलिटी असतो. सेकंड तुमचा प्रेसिपिटेशन. ठीक आहे, मला जर तुम्ही दोन केमिकल मिक्स करा त्यावेळेस प्रिसिपिटिंग फॉर्म होते, त्याला म्हणतो प्रेसिपिटेशन. इनसोल्युबिलिटी, प्रेसिपिटेशन, immiscibility. Immiscibility, that is when two immiscible liquids or two immiscible phases
इमिसिबिलिटी. ओके, आणि लास्टली तुमचं लिक्विफिकेशन. ओके, चार टाइपचे तुम्हाला पाहायला भेटतील फिजिकल टाइप मध्ये. फिजिकल इनकॉम्पिटेबिलिटी मध्ये हे चार टाइपचे चेंज. म्हणजे डेफिनेशन काय आहे? when two or more drugs combine together or mix together to get physical changes like insolubility, precipitation, immiscibility, and liquefaction. Okay, and unaccepted product. Two unaccepted product. हे जे चेंजेस आहे हे मे बी बाकीच्या फॉर्म्युलेशन मध्ये सस्पेन्शन मध्ये पाहिलं आपण. सस्पेन्शन मध्ये सोल्युबलायझेशन होतच नाही, पार्टिकल तसेच राहतात. तो फॉर्म्युलेशनचा पार्ट आहे. बट आपल्याला सोल्युबल पाहिजे. सिरप मध्ये पार्टिकल्स आले, सिरप तुमचा ट्रान्सपरंट आहे बट त्याच्यात पार्टिकल्स, तर तो झाला तुमचा फिजिकल इनकॉम्पिटेबिलिटीचा पार्ट. ओके, म्हणजे अनएक्सेप्टेड प्रोडक्ट. ज्या प्रोडक्ट मध्ये क्लॅरिटी पाहिजे तर त्याच्यात क्लॅरिटीच पाहिजे, ज्याच्यात सॉलिड पावडर पाहिजे तर त्याच्यात सॉलिड पावडर पाहिजे, लिक्विफिकेशन करायची गरज नाही पाहिजे आपल्याला. सो दिस इज डेफिनेशन फिजिकल इनकॉम्पिटेबिलिटी. when two or more substances combine together to make physical changes like insolubility, precipitation, immiscibility, and liquefaction to unaccepted product. ओके, तर हे फिजिकल इनकॉम्पिटेबिलिटी तुम्ही घरात पण पाहता. मीठ जर लोक पाण्यात विरघळलं तर साखर विरघळलं आपल्याला ऍडिशनल स्टडी करत बसावं. ओके, ठीक आहे. तर या इनकॉम्पिटेबिलिटी त्या ओव्हरकम कशा करायच्या? फिजिकल इनकॉम्पिटेबिलिटी ओव्हरकम करण्यासाठी आपल्याला मॉडिफाय सर आवाज क्लिअर नाही येत. आता येतोय का? आवाज येतोय का? Yes, sir. ओके, म्यूट करा तुमचा स्पीकर. हां, सो मॉडिफाय द मिक्सिंग. पहिला जे आहे आपण सर अब नहीं आ रहा सर आवाज. सर आवाज नहीं येते. आवाज नाही येते. सर आवाज नाही येते. आवाज येत नाहीये सर. आवाज नाही येते सर. सर आवाज सर नहीं आवाज येते. येत नाहीये. सर आवाज नाही येते. सर आवाज सर येत आवाज नहीं नाहीये. येते. सर कोणाला शिकवताय? सर आवाज नहीं येते. सर आवाज येत नाही तुमचा. सर आवाज येत नाहीये. सर आवाज अहो, नाही कोणाला येत. शिकवताय सर? आवाज नहीं येते. सर आवाज नहीं येते. सर सर आवाज नहीं येते. अरे शांत बसा, शांत बस, चालू द्या. सर कोणाला शिकवताय तुम्ही? नंतर कॉल करा. अहो सर आवाज नहीं येते. आता येतोय. Yes, सर थँक्यू सर. ओके, आता येईल माझ्या मध्ये आवाज तुम्हाला क्लिअर. ठीक आहे. पहिलं जे त्याच्यात मॉडिफाय मिक्सिंग ऑर्डर, जे आपल्याला ड्रग दिले त्याची मिक्सिंग ऑर्डर चेंज करून सोल्युबिलिटी वाढवायची, किंवा जे येत आहेत चेंजेस लिक्विफिकेशन वगैरे त्याच्यामध्ये ऑर्डर आपण चेंज करणार. सेकंडली, जर इनसोल्युबिलिटी असेल, तुमचं पार्टिकल इनसोल्युबल असेल त्या सोल्युशन मध्ये, त्यावेळेस शेक वेल बिफोर यूज असं डायरेक्शन द्यावी लागणार. ठीक आहे. तिसऱ्या केस मध्ये स्टोरेज कंडिशन. बऱ्याचदा काय होतं, खूप लॉंग टाइम साठी जर तुमचा प्रोडक्ट तसाच राहिला स्टोरेज कंडिशन मध्ये, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला
प्रेसिपिटेट तयार झालेले दिसेल काही दिवसांनी, सिरप सारखे जे आहे वरती झाकणामध्ये शुगर क्रिस्टल साईडला लागलेले दिसतील. ठीक आहे, तर त्याच्यासाठी स्टोरेज कंडिशन म्हणजे तुम्हाला टेम्परेचर मध्ये नाही न्यायचं, कूल मध्ये ठेवायचं, डायरेक्ट लाईट मध्ये नाही ठेवायचं. हे स्टोरेज कंडिशन रिलेटेड झाल्या. तिसरं सॉरी जो आहे तो होता आधी ऍडिशन करावी लागते. ऍडिशन कोणतं करू शकतो? इमिसिबल फेजेस आहे. इमिसिबल फेजेस म्हणजे समजा तुम्हाला ऑइल आणि वॉटर दोन्ही एकत्र करून फॉर्म्युलेशन करायचं आहे. ओके, त्या केस मध्ये तुम्हाला इमल्सिफाइंग एजंट वापरावं लागतं. ओके, इमल्सिफाइंग एजंट और जर सस्पेन्शन असेल ज्याच्यात तुम्हाला पार्टिकल साईज छोटे छोटे आहेत, ओके, आणि ते कंटिन्युअस मुवमेंट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड पाहिजे पूर्ण फॉर्म्युलेशन मध्ये, त्या केस मध्ये तुम्हाला सस्पेंडिंग एजंट टाकावं लागेल. सस्पेंडिंग और थिकनिंग एजंट म्हणजे तुमचा डोस जो आहे तो ऍक्युरेसी राहील. थिकनिंग एजंट. ओके, त्याच्यानंतर पाचवा प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्हचा रोल सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस लॉंग स्टोरेज साठी ठेवलंय तुम्ही सस्पेन्शन, त्याच्यातली पावडर जी आहे ती काय कंटिन्युअस रोटेट मध्ये नाही राहणार, ती हळूहळू सेटलिंग मध्ये येईल. सेटलिंग झाल्यावर खाली फॉर्म पण होऊ शकतो. किंवा मग इमल्शन मध्ये तुमचं वॉटर कंटेंट जास्त आहे, शुगर लेवल जास्त आहे, त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ होऊ शकतात. ओके, शुगर कंटेंट सोल्युशन जे राहतात त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम खूप फास्ट ग्रोथ होतात. तर त्याला प्रिव्हेन्शन म्हणून आपल्याला प्रिझर्वेटिव्ह पण ऍडिशन करावं लागतात. अदर दॅन दिस आपल्याला सॉफ्टनिंग एजंट पण टाकू शकतो आपण. सॉफ्टनिंग एजंट अशा फॉर्म्युलेशन साठी जसं पेस्ट वगैरे, तुम्ही टूथपेस्ट वापरता, काहींना कोलगेट आवडती, काहींना पेप्सोडेंट आवडती, काही जण जेल मधले वापरतात. बिकॉज जर पेस्ट तुमची जर सॉफ्ट नसेल, ती नुसती पावडर सारखीच राहिली, तुम्ही कोणी दंतमंजन नाही वापरत जास्त, बिकॉज इट इज नॉट स्प्रेडेबल, इट इज नॉट सॉफ्टनिंग. तुमच्या हिड्या डॅमेज होऊ शकतात त्या सॉफ्टनिंग नसल्यामुळं, क्रिस्टलाइन पार्टिकल्स मुळे डॅमेज होऊ शकतात, दातांवर स्क्रॅचेस येऊ शकतात. ठीक आहे, सो त्याच्यासाठी सॉफ्टनिंग एजंट्स पण वापरले जाऊ शकतात ते फॉर्म्युलेशन क्लिअर करण्यासाठी. आणि लास्टला शेवटचा जो आहे तो कंटेनर्स. आपण पॅरेंटल मध्ये पण पाहिलं होतं कंटेनर्सचा रोल, ग्लास, प्लॅस्टिक. ठीक आहे, जर आपला जो फॉर्म्युलेशन आहे तो कोणत्या टाईपच्या कंटेनर सोबत कम्पॅटिबल आहे, ओके, ते याच्यात चेक केला जातो. हे झाले तुमचे सोल्युशन. आता आपण पाहणार एक एक प्रॉब्लेम. जे आपण 4 प्रॉब्लेम्स पाहिले होते फिजिकल रिलेटेड, त्याच्यातला पहिला पार्ट आपण पाहिला होता इनसोल्युबिलिटी. ओके, सो इनसोल्युबिलिटी जर आली तुमच्या फॉर्म्युलेशन मध्ये तर त्याला तुम्ही कसं ओव्हरकम करू शकता, हे हा पार्ट आपण इथं पाहू आता सध्या फिजिकल इनकॉम्पॅटिबिलिटी मध्ये. ठीक आहे, पहिला आहे तुमचा इनसोल्युबिलिटी. इनसोल्युबिलिटी मध्ये काय होतं, तुमचा जो ड्रग आहे तो पूर्णपणे सोल्युबल होत नाही. जसं की सस्पेन्शन आहे, सस्पेन्शन मध्ये पार्टिकल्स इनसोल्युबल फॉर्म मध्येच मुवमेंट मध्ये राहतात. बरेचसे ड्रग्स अल्कोहोल मध्ये सोल्युबल असतात, बट अल्कोहोल आपण देऊ शकत नाही. ठीक आहे, किंवा मग काही काही सोल्युबल जे ऑइल व्हेकल्स असतात, ऑइली व्हेकल मध्ये मॅक्सिमम ड्रग्स सोल्युबल होत नाही. सो त्या केस मध्ये आपल्याला ऍडिशनली सस्पेंडिंग एजंट टाकावं लागतात. ओके, त्याच्यामुळे काय होतं, सस्पेंडिंग एजंट टाकल्यामुळे तुमचा डोस ऍक्युरसी वाढते, डोस ऍक्युरसी वाढती आणि तुमचा थेरॅपेटिक इफेक्ट पण ऍक्युरेट येतो. ओके, म्हणजे तुमचे 2 गोष्टी चेंज होतात. सस्पेंडिंग एजंट टाकल्यामुळे काय होतात, ठीक आहे ते इनसोल्युबल फॉर्म मध्येच राहतात, बट डोस जो आहे तो ऍक्युरेट येतो आणि थेरॅपेटिक इफेक्ट पण ऍक्युरेट येतो. ठीक आहे, आता जर ह्याच्यात पाहिलं इनसोल्युबिलिटी पार्ट मध्ये, तर ह्याच्यामध्ये आपण सॉल्ट्स ऑफ अल्कलॉइड पण वापरू शकतो. ओके, जर एखादा पार्ट
तुमचा सोल्युबल नसेल, ओके, एखादा पार्ट जर तुमचा सोल्युबल नसेल ड्रग, तर त्या ड्रगला सोल्युबलाइज करण्यासाठी आपल्याला सॉल्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बिकॉज सॉल्ट्स आर इझिली सोल्युबल, फ्रीली सोल्युबल इन युअर ऍक्वियस व्हेकल. सॉल्ट फॉर्म मध्ये करू शकतो किंवा ऍडिशनली तुम्ही सरफेस ऍक्टिव्ह एजंट्स पण टाकू शकतात. सरफेस ऍक्टिव्ह एजंट्स आपण पॅरेंटल मध्ये पाहिले होते, ओके, जे सोल्युबल होत नाही त्याला आपण सोल्युबलायझिंग एजंट मध्ये पाहिलं होतं. सोल्युबलायझिंग एजंट जो फॉर्म्युलेशनचा पार्ट होता, ओके. सोल्युबलायझिंग एजंट मध्ये सरफेस ऍक्टिव्ह एजंट आपण वापरतो किंवा अजून ऍडिशनली सोल्युबल होण्यासाठी आपण को सॉल्व्हंटचा पण यूज करू शकतो. को सॉल्व्हंट म्हणजे आपण ठीक आहे अल्कोहोल पूर्ण 100% देऊ शकत नाही व्हेकल म्हणून, बट आपण हायड्रो अल्कोहोलिक बनवू शकतो ना. हायड्रो अल्कोहोलिक म्हणजे वॉटर आणि अल्कोहोल चं मिक्सचर, ओके. वॉटर आणि अल्कोहोलचं मिक्सचर केल्यामुळे काय होतं, बरेचसे ड्रग्स जे ते अल्कोहोल सोल्युबल असल्यामुळे त्या व्हेकल मध्ये सोल्युबल होऊन जातात आणि तुम्हाला क्लिअर लिक्विड भेटतं. ठीक आहे, तर असे काही आपण फंडे वापरू शकतो. इनसोल्युबिलिटीच्या केसमध्ये सॉल्ट ऑफ अल्कलॉइड करू शकतो, सरफेस ऍक्टिव्ह एजंट वापरू शकतो, को सॉल्व्हंट्स पण यूज करू शकतो किंवा चिलेटिंग एजंट पण माहिती तुम्हाला. चिलेटिंग एजंट जो कॉम्प्लेक्स फॉर्म करतो, चिलेट फॉर्म करतो म्हणजे एखादा मॉलिक्युल असेल त्याच्यासोबत कॉम्प्लेक्स करतो, म्हणजे त्याला साइडनी कव्हरिंग देतो की तो वॉटर सोल्युबल व्हावा म्हणून. वॉटर लव्हिंग फेज तयार करतो मॉलिक्युलच्या कव्हरिंगने, त्यामुळे तुमचा जो ड्रग आहे तो वॉटर सोल्युबल होऊन जातो, त्याला म्हणतो आपण चिलेटिंग एजंट. तर अशा गोष्टी वापरून आपण इनसोल्युबिलिटी चेंज करू शकतो. तर इनसोल्युबिलिटी चेंज करण्यासाठी आपल्याला वापरावं लागतं. हे जे एक्झाम्पल दिले मी हे सगळे, त्याला म्हणतो आपण सोल्युबिलिटी एनहान्सर. सोल्युबिलिटी एनहान्सर, ठीक आहे. इनसोल्युबिलिटी ट्रीट करण्यासाठी सोल्युबिलिटी एनहान्सर. सेकंडली आता पाहणार आहे आपण सेकंड टाइप मध्ये सेटलिंग. ओके, हे आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलं मगाशी. सेटलिंग, ठीक आहे. जे सोल्युबल पार्टिकल हेवी आहेत, ओके, हेवी आहेत म्हणजे इनडिफ्युजिबल फॉर्म. आता तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून सांगतो. वाळू आहे समजा, वाळू पाहिली तुम्ही, ठीक आहे. वाळू जर तुम्ही पाण्यात टाकली तर वाळू सोल्युबल नाही होत आणि माती पण सोल्युबल होत नाही, ठीक आहे. माती पण टाका पाण्यात किंवा वॉटर आहे, वाळू पण टाका, सोल्युबल होत नाही. बट मातीचा काय राहतो, माती युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड राहते तुमच्या पूर्ण पाण्यामध्ये. वाळू मात्र किती हलवा तुम्ही, ती इमिजिएटली खालीच बसलेली राहते, ओके. सो त्या केसमध्ये आपल्याला सस्पेंडिंग एजंट टाकायचे सेटलिंग पार्ट मध्ये. वाळू जर असेल म्हणजे वाळू सारखे जे पार्टिकल आहे त्याला म्हणतो आपण इनडिफ्युजिबल पार्टिकल. इनडिफ्युजिबल पार्टिकल याच्यामध्ये तुमचा जो सेटलिंग रेट असतो, पावडर खाली पडायचा, सेटल व्हायचा खाली, तो हाय अमाऊंट मध्ये असतो. म्हणजे लवकर चेक जरी केलं तरी एक 5-6 सेकंद ते लगेच खाली बसून जाते आणि तुम्हाला परत ते घेताना डोस येत नाही ऍक्युरसी. सो त्याच्यामुळे इनडिफ्युजिबल म्हणजे ते कंटिन्युअस मुवमेंट मध्ये नाही राहत सोल्युशन मध्ये जास्त वेळासाठी, ठीक आहे. तर अशा आपण टाकणार सस्पेंडिंग एजंट. ओके, सस्पेंडिंग एजंटचा काय रोल असतो, इथे पार्टिकल्सला कंटिन्यू सस्पेंड ठेवतात. सस्पेन्शन माहिती तुम्ही, असं वरतीच राहतात, खाली नाही सेटल होत. ओके, सस्पेन्शन असल्यामुळे तुमचे पार्टिकल्स कंटिन्युअसली मुवमेंट मध्ये राहतात. एक 2 ते 3 मिनिट ते कंटिन्युअस मुवमेंट मध्ये राहतात, त्याच्यानंतर ते सेटल होतात. तोपर्यंत तुमचा डोस घेऊन झालेला असतो. ओके, हा झाला सेटलिंग रिलेटेड. तिसरं तुमचं इनकम्फर्टेबिलिटी मध्ये पाहिलं होतं आपण पुअर वेटेबिलिटी. ओके, पुअर वेटेबिलिटी. आपल्याकडे असे काही ड्रग्स आहेत ते सॉल्व्हंट मध्ये किंवा ऍक्वियस फेज मध्ये वेट होत नाही लवकर. ओके, ओले होत नाही म्हणजे काय होतं, याच्यामध्ये ड्रग्स जे आहेत ते तुम्ही वरतून टाकता. समजा तुम्ही पिठी साखर बनवली असेल, पिठी साखर नाही, पीठ, गव्हाचं पीठ घ्या. गव्हाचं पीठ आणि एक पाण्याचा भरलेला ग्लास घ्या किचन मध्ये सगळ्यांनी आज,
आणि त्याच्यावरतून ते गव्हाचं पीठ वरतून टाका पाण्यावर, ते लगेच पाण्याच्या आत जात नाही, वरती फ्लोट होत राहतं. का फ्लोट होतो? कारण तो पुअर वेटेबिलिटी, त्याच्यात पाणी पूर्णपणे मिक्स नाही. इव्हन तुम्ही पीठ मळत असता ज्यावेळेस, मुलींना माहिती असेल, पीठ मळत असताना सगळं तुम्ही ज्यावेळेस पिठात पाणी टाकता लगेच सगळं पीठ ओलं होत नाही, साईडला कोरडच राहत असतं. ओके, मग त्याला वेटिंग येण्यासाठी काय करावं लागतं? थोडंसं तेल टाकतात अजून. ओके, पिठामध्ये तेल टाकलं की मग सगळं कसं कव्हर होऊन जातं, ओलं होतं, शायनी लुक पण येऊन जातो त्याला. ठीक आहे, हे त्याचा रोल असतो तुमचा पुअर वेटेबिलिटी मध्ये. त्याला म्हणतो आपण आयदर वेटिंग एजंट म्हणलं जातं, और लेव्हिगेटिंग एजंट. लेव्हिगेटिंग